तर हे कसं काय झालं आणि काय आहे हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर का म्हणते पुट्टे हो, ओळखल्या का म्हणले मी तुमच्या भाजीपाले. तुम्हाला तर माहिती मी एका वर्कशॉपमध्ये आहे. तर आजपर्यंत मी रोज प्रॅक्टिकलसाठीच गेलो. तर आज पहिल्यांदा मी फसला पंप काढायला जात आहे. आणि जे समोर आमच्या टुनटुन चालत आहे ते पण आपलंच आहे, कारण की त्यात पण आपलं सामान ठेवलेलं आहे. आम्ही तर बीच रस्त्यातच थांबून गेलो, कारण समोर कुठे जाणं हेच नाही माहीत. मग मोटरचे ओनर मी परत निघालो आणि आता आम्ही चाललो त्यांच्या शेतामध्ये. आणि शेताचे रस्ते कसे राहतात हे तर तुम्हाला चांगल्याने माहित आहे. तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या टुनटुन पण शेतामध्ये येऊन गेला आणि आता मला ही मोटर काढायची आहे. त्यासाठी अगोदर तर पूर्ण सामान उतरवून घेतला आणि रॉड लाईन पूर्ण लांबी करून घेतली. आता म्हणजे हे कशाला ते तर तुम्हाला माहित होईलच. अगोदर तर हिला पूर्ण सरळ करून सरळ बोरमध्ये टाकून दिला आणि घोडीवर चेंपुल्ली चढवून चेंपुल्ली चालू केली. आणि फर्स्ट टाइम बघत होती की चेंपुल्ली चालवतात कसे. जवळजवळ 2.5 ते 3 तास कंटिन्यू चेंपुल्ली चालल्यानंतर फक्त इतका पाईप बाहेर आला. इतक्या वेळाची मेहनत सफल झाली. फायनली माहीत झाला की मोटर काल अटकली होती. यांच्या हाताने यांचं रस्सा सुटेल होतं, जो आज जाऊन गाठ मारली. तर तुम्ही पण तुमच्या बोरची काळजी घ्या की जेणेकरून तुमच्यासोबत असा नको हो. मोटर तर बाहेर येऊन गेली. आमच्या टुनटुनवाल्या काकाजीला दुसरीकडे जाणं होतं, म्हणून आम्ही त्यांना घरी रवाना केला आणि आपली मोटर चेक करून घेतली. त्यात पण माहीत झाला की हे मोटर जडेल आहे. मग काहीशे 2 तुकडे करून एक तुकडा त्यांच्या ओनरकडे दिला आणि आम्ही निघलो घराकडे. तर चला आजसाठी एवढंच. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.